पावसाळा आला की मधुमेह रुग्णांच्या समस्या वाढतात. या समस्या कशा कमी कराव्या याबाबत या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत. मित्र नमस्कार. मी आपला मित्र डॉक्टर संतोष मालपाणी आपल्या समोर हजर आहे पुन्हा आपला लाडका कार्यक्रम घेऊन, ज्याचं नाव आहे जगा हसत खेळत मधुमेहासोबत. नेमका उन्हाळा संपतोय, गरमी कमी झालेली आहे, पावसाळ्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये अनेक समस्यांचा सामना सामान्य लोकांना करावा लागतो. अनेक विकार सामान्य लोकांना होतात आणि मधुमेहींना तर नेमके जास्त विकार होतात. या विकारांना कसं टाळायचं, यांचा सामना कशा प्रकारे करायचा, मधुमेहींना विशेष काळजी कोणती घ्यायची पावसाळ्यामध्ये, त्याची चर्चा आपण आजच्या कार्यक्रमात करणार आहोत. तर मित्रहो, चला करूया चर्चा पावसाळ्यात घ्यायची काळजी. मित्रहो, पहिल्या समस्येला आपण चर्चेला घेऊ, ती म्हणजे बदलणारी साखरेची पातळी. उन्हाळ्याकडनं आपण सरळ पावसाळ्यात जातो. पावसाळ्यात पाऊस भरपूर असतो, गोळ्यांची परिणामकारकता, इन्सुलिनची परिणामकारकता बदलते, जेवणाच्या पद्धती बदलतात, व्यायाम पण आपला कमी होतो, कारण बाहेर पाऊस पडत असतो, आपण फारसा व्यायाम करत नाही. कधी कधी पाऊस जास्त असेल तर घरात शिजवणारे पदार्थ पण आपण बदलवतो आणि ह्यामुळे शुगर वरखाली सतत होऊ शकते. तर माझी विनंती सर्वांना, एक ग्लुकोमीटर घरी ठेवा, ज्याच्यावरती आपण शुगर मोजू शकतो. शुगरचा रिपोर्ट करा आणि जेवणाचे ॲडजस्टमेंट करून, व्यायामाचे ॲडजस्टमेंट करून, गोळ्यांचे ॲडजस्टमेंट करून ह्या पावसाळ्यात सुद्धा आपल्याला शुगरला चांगल्या प्रकारे नियंत्रित करायचे आहे. मित्र, दुसरा मुद्दा आहे शरीरातलं पाणी. मधुमेहींना दोन्ही विकार होऊ शकतात. पाणी समजा कमी झालं तर त्यांना निर्जलीकरण किंवा डिहायड्रेशन होते आणि पाण्याचं प्रमाण आपण जास्त घेतलं तर मधुमेहींच्या अंगात पाण्याचं प्रमाण पण साठते. जरी आपण उन्हाळ्याकडनं पावसाळ्याकडे गेलो तरी सध्या तापमानामध्ये फार मोठा बदल होत नाही. हवा दमट होते, हवेत आर्द्रता वाढते, बाष्प वाढते, माणसाला घाम जास्त सुटतो, शेतातली कामं वाढतात, घरातली कामं वाढतात. घरात फक्त पंखे आणि कूलर असतात, कूलर पण चांगल्या प्रकारे काम करत नाही. तर अशा वेळेस पेशंटला डिहायड्रेशन, अंगातलं पाणी कमी व्हायची शक्यता असते आणि हा विकार समजा आपल्याला झाला तर आपल्या किडनीवरती पण वाईट परिणाम होऊ शकतो. तर जेव्हा जेव्हा उन्हाळ्याकडनं आपण पावसाळ्याकडे जाऊ त्यावेळेस पाण्याचं प्रमाण शरीरातलं कमी पडू देऊ नका. दुसरा एक टोक आहे, मधुमेहींच्या काही लोकांच्या किडनीवरती वाईट परिणाम झालेला असतो, काही लोकांच्या हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी असते आणि मग अशा लोकांनी पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हे आपल्या डॉक्टरांशी विचारून ठरवलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता अधिक मास संपेल आणि लग्नाच्या सीझनला पुन्हा सुरुवात होईल. तर मित्र, समारंभ वाढतात आणि समारंभामध्ये पाणी काही तितकं चांगलं आपल्याला मिळत नाही. बऱ्याच वेळेस आपण दूषित पाणी पितो आणि या दूषित पाण्यामुळे आपलं पोट खराब होऊ शकते. तर जेव्हा जेव्हा आपण बाहेर पाणी प्याल तेव्हा शुद्ध आणि चांगलं पाणी प्यायचा प्रयत्न करा. प्रवासात निघताना विशेष करून आता पावसाळ्यामध्ये ती पंढरपूरची यात्रा असते, त्यावेळेस आमचे बंधू बरेचसे लोक वारीला जातात आणि मग अशा वेळेस पाण्याचे प्रॉब्लेम त्यांना होऊ शकतात. तर माझी विनंती की पाणी एकदम चांगल्या प्रकारचं प्या, गाळून उकळून त्याला प्या. समजा उपलब्ध नसेल तर जारमधलं पाणी प्या आणि शक्यतो अतिथंड पाणी पिऊ नका. अतिथंड आपण पाणी प्याल तर पाणी आपण कमी प्याल आणि डिहायड्रेशनचा त्रास आपल्याला होईल. तर पोट खराब व्हायला नको पाहिजे, याची काळजी आपण पाणी पिताना घेतली पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण उन्हाळ्यामधून पावसाळ्याकडे येतो तेव्हा भाज्यांचं प्रमाण एकदम कमी होते. नवीन भाज्यांची रोपं लागतात, मेथी, टमाटे, पालक अशा गोष्टी एकदम कमी मिळतात. तर भाज्यांची वानवा असल्यामुळे बरेच लोक चपाती, लोणचं, भाकर, ठेचा अशा गोष्टी खायचा प्रयत्न करतात. तर मित्रहो, ज्या आपण ठेवणीतल्या भाज्या आहेत, जशी सुकी मेथी आहे, सुकी पालक आहे, त्यानंतर आपण गोबी वापरू शकता, गोबीचं प्रमाण चांगलं मिळते, पत्तागोबी आहे, फुलगोबी आहे, यांच्या भाज्यांचं प्रमाण आपण वाढवू शकता. त्याचप्रमाणे आपण मूड आलेली कडधान्य सुद्धा घेऊ शकता. आपण भाज्या कमी खाल्ल्या आणि धान्य जास्त खाल्लं तर शुगरचं प्रमाण आपलं वाढते. तर मोसमी भाज्या आणि मोसमी फळं आपण खाल्ली पाहिजे. पण दुर्दैव असं आहे की आपल्या भागामध्ये फारशी उन्हाळ्याची फळं जी असतात ती पावसाळ्यात मिळत नाही आणि पावसाच्या सुरुवातीला जी फळं येतात ती बऱ्यापैकी दूषित असतात. त्यामुळे फळांचा वापर आपण जपून करायचा आणि ज्या भाज्या मिळतात त्या आपण चांगल्या प्रकारे स्वच्छ करून मग त्यांचा वापर आपण करावा, जेणेकरून आपलं पोट खराब होणार नाही आणि योग्य त्या भाज्या मिळाल्यास आपल्याला पोस्ट प्री शुगर जे आहे, जेवणानंतरचं शुगर जे आहे ते फारसं वाढत नाही. तशी आपण ही भाज्यांच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. पाचवा मुद्दा आहे की औषध गोळ्यांचं वेळापत्रक आपण पाळलं पाहिजे. बऱ्याच वेळेस पावसाळ्यात काय होतं की पाऊस जास्त पडला
की आपण केमिस्टकडे दुकानात जाऊ शकत नाही, कधी कधी गोळ्या आपण बंद करून टाकतो. त्याचप्रमाणे इन्सुलिन जे आपण साठवतो त्याची साठवणूक पण बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे होत नाही आणि मग त्याप्रमाणे इन्सुलिनचा डोस, इन्सुलिनची कार्यक्षमता ह्या सगळ्या गोष्टी बदलतात. त्याचप्रमाणे जेवणाच्या वेळा आपण मागं पुढा केल्या तर आणखी शुगरचं प्रमाण वर खाली होऊ शकते. तर माझी विनंती आहे की जेवणाचं प्रमाण बरोबर ठेवा, त्याचप्रमाणे औषध गोळ्यांचं प्रमाण बरोबर घ्या, यासोबतच तुम्ही व्यायाम पण माफक प्रमाणात केला पाहिजे. तिघांचं बॅलन्स आपण बरोबर ठेवलं तर पावसाळा असून सुद्धा आपण शुगरला चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. 6वी महत्वाची गोष्ट आहे की पावसाळ्यामध्ये जंतू संसर्ग वाढतात. अंगावरती फोडं येणं, खरूज होणं, पावलांना जखमा होणं, न्यूमोनियाचं प्रमाण वाढणं, या सर्व गोष्टी होतात. तर योग्य त्यावेळी आपण खबरदारी घेतली पाहिजे. काही व्हॅक्सिन्स असतात जे आपल्या न्यूमोनियाला प्रिव्हेंट करू शकतात, ते व्हॅक्सिन पण तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण नियोजन बरोबर केलं तर आपण आपल्याला होणाऱ्या इन्फेक्शनचं प्रमाण पण कमी करू शकतो. एक महत्त्वाच्या इन्फेक्शनची चर्चा आपण पूर्वीच केलेली आहे, ते म्हणजे पोटाचं इन्फेक्शन. तर आहार आपण संतुलित घेतला, स्वच्छ आहार घेतला, उकळलेलं पाणी पिलं तर आपल्याला पोटाच्या इन्फेक्शनची भीती होणार नाही आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण तापा-बिपाचा इलाज केला तर आणखी प्रॉब्लेम आपल्याला कमी वाटेल. 7वी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पावलांची उत्तम काळजी घ्या. आता सर्व ठिकाणी चिखल राहील, रस्ते बरोबर नसतील, गावामध्ये जे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे, बांधकाम चालू आहे, त्याची फडतळं, त्याची खिळे रस्त्यावरती येतील. त्याचप्रमाणे नाल्या तुंबतील, त्यातला कचरा पण बाहेर पडेल आणि रस्त्यावरती काचं, खिळे, फडतळं यांचं प्रमाण वाढेल. पावलांना जखम व्हायची भीती फार जास्त असते पावसाळ्यामध्ये आणि पावसाळ्यातली जखम इतर दिवसांपेक्षा वेगळी असते. तर मित्रांनो, पावलांची उत्तम काळजी घ्या. पायाला चांगल्या प्रकारचा बूट वापरा, चांगल्या प्रकारची सँडल वापरा. 8वी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बुरशीजन्य विकार, ज्याला आपण म्हणतो फंगल इन्फेक्शन. तर फंगल इन्फेक्शन विशेष करून पावलांना होते, त्याला आपण म्हणतो चिखली, आणि जांघेमध्ये पण होते, त्याला आपण म्हणतो टिनिया. त्या दोन गोष्टी ज्या होतात त्या मधुमेहींना फार त्रासदायक असतात. तर पावसाळा जरी असला तरी जास्त भिजू नका. भिजून घरी आले की ताबडतोब अंग कोरडं करा, सुके कपडे घाला. ओलसर कपडे घातल्यास आपल्याला टिनियाचं इन्फेक्शन होते, जांघेमध्ये खाज येते, बगलेत खाज येते आणि मग ज्याला आपण अंजूत म्हणतो त्या गोष्टी आपल्याला होऊ शकतात. त्याचप्रमाणे पावलांना एकदम चांगलं कोरडं ठेवा. पायाला तुम्ही ओलसर ठेवल्यास पायात चिखल्या होतात आणि झालेल्या चिखल्या बऱ्याच वेळेस दुरुस्त होत नाही, त्यातनं जंतू संसर्ग आतमध्ये जातो आणि मग पावलांच्या जखमांचं प्रमाण वाढते. तर शरीर स्वच्छ ठेवा, कोरडं ठेवा, कोरडी कपडी घाला. अशा प्रकारे आपण वागलो तर फंगल इन्फेक्शन नावाचा प्रकार आपल्याला होणार नाही. मधुमेहाचं नियंत्रण कसं आहे हे बघणं पण आपल्याला गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये. तर सर्वांना विनंती, घरी ग्लुकोमीटर घ्या. ग्लुकोमीटरवरनं आपल्या शुगरचं प्रमाण कमीत कमी आठवड्याला एक वेळेस आपण मोजलं पाहिजे. आणि समजा शुगर मागे पुढे होत असेल वारंवार तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तर मित्रहो, ही होती काळजी जी आपण घ्यायची होती पावसाळ्यामध्ये. या सर्व गोष्टी आपण बरोबर केल्यास आपण पावसाळ्याला चांगल्या प्रकारे समोर जाऊ शकू, इन्फेक्शन थांबवू शकू, पावलांचे त्रास कमी करू शकू, पोटाचे इन्फेक्शन थांबवू शकू, डिहायड्रेशन थांबवू शकू, शुगर वरखाली होण्यापासून स्वतःला वाचवू शकू, पावलांना होणाऱ्या चिखल्या आपण थांबवू शकू, जे जांघ्यांमध्ये होते इन्फेक्शन ज्याला आपण टिनिया म्हणतो ते पण थांबवू शकू. तर आपण सर्व एकत्र येऊ. आमचं मार्गदर्शन, तुमची मेहनत, आमच्या कर्मचाऱ्यांचं सहकार्य आणि तुमच्या नातेवाईकांची मदत, ह्या सर्व गोष्टी एकत्र आल्या, आपण युनायटेड झालो तर आपण ह्या पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्या शुगरचं प्रमाण चांगल्या प्रकारे आटोक्यात ठेवू शकतो. मित्रो, अशाच एका विषयाला घेऊन आपण पुन्हा पुढच्या भागांमध्ये भेटू. तोपर्यंत मी डॉक्टर संतोष मालपणी आपली रजा घेतो. नमस्कार, धन्यवाद.